नमस्कार. मी संध्या धारणे. माणसं अवतीभोवतीची या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपणास माहीतच आहे की आमच्या या कार्यक्रमातून आम्ही आपल्या सभोवती असणाऱ्या पण वेगळं काम करणाऱ्या व्यक्तींचा परिचय, व्यक्तीची माहिती आपणास देत असतो आणि त्यांच्याशी गप्पा मारत असतो. आजचा हा कार्यक्रम मी संतांची पावनभूमी श्री क्षेत्र पंढरपूर येथून करत आहे. पंढरीला आध्यात्मिक परंपरा तर आहेच, पण पंढरपूर ही अनेक कलाकारांची, साहित्यिकांची जन्मभूमी व कर्मभूमी पण आहे. आणि आजचा हा आपला कार्यक्रम अतिशय आगळावेगळा आहे आणि म्हणून त्याची सुरुवातही आपण एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. तर ती सुरुवात आधी आपण ऐकूया आणि पुढे आपल्या गप्पा चालू. प्रेक्षक हो, असाच हा आगळा वेगळा कार्यक्रम आपला पूर्णपणे चालू राहणार आहे. विनंती की शेवटपर्यंत आपला हा व्हिडिओ आपण पाहावा. या कार्यक्रमाचं निवेदन आपण आधी ऐकूया आणि मग मी आपल्याला आजच्या व्यक्तींची ओळख करून देणार. गेली अनेक वर्ष श्री दत्त प्रस्तुत ही आमच्या संस्थेकडून आम्ही हास्य पंढरी, भाव पंढरी आणि एक सर अनेक स्वर हे कार्यक्रम गेली अनेक वर्ष करत आलो आहोत. हास्य पंढरी हा कार्यक्रम आहे, हा विडंबन काव्यांवर आधारित आहे की जो लहान थोर सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे पाहावा असा दर्जेदार कार्यक्रम आहे. भाव पंढरी हा कार्यक्रम आम्ही भावगीत, भक्तिगीत, गझल असा संमिश्र गीतांचा करतो. आणि एक सर अनेक स्वर हा विविध वाद्यांचा कार्यक्रम की ज्यामध्ये माउथ ऑर्गन, अकॉर्डियन अशी अनेक वाद्य आहेत. त्याच्यामध्ये बासरी आहे, सॅक्सोफोन आहे, अशा अनेक वाद्यांवरती फक्त इन्स्ट्रुमेंटल कार्यक्रम करतो की जो एक सर अनेक स्वर असा करतो. खूप छान वाटतं ह्या दोघांची गप्पा मारताना. आणि ह्या मनस्वी कलाकार अवलिया व्यक्ती आहेत श्री मिलिंद परिचारक सर. सर नमस्ते. नमस्कार. नमस्कार सर्वांना. आणि त्यांच्या अर्धांगिनी मीरा परिचारक. मीरा नमस्कार. आज आपण ज्या गप्पा मारणार आहोत या दोघांचाही परिचय मी आपल्याला टप्प्याटप्प्याने करून देणार, कारण त्यांचा बायोडेटा म्हणूया किंवा व्यक्तिगत माहिती तेवढी विशाल आहे तर ती जर मी एकाच टप्प्यात करून दिली तर त्याची मला असं वाटते की मजा येणार नाही. आत्ता आपण एक झलक कार्यक्रमाची ऐकू आणि असा कार्यक्रम म्हणजे ज्याच्यामध्ये विडंबन गीत आहे, विविध वाद्यांवरचे गायन आहे किंवा विविध वाद्यांचं वादन आहे, असा हा कार्यक्रम आपल्या रंगत जाणार आहे. यांच्या दोघांचाही शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, सांगीतिक क्षेत्रामध्ये आणि साहित्य क्षेत्रामध्ये प्रदीर्घ असा अनुभव आहे. मिलिंद सरांना 38 वर्षांचा शैक्षणिक क्षेत्रातला अनुभव आहे. त्यांनी MA हा इंग्रजी विषयामध्ये केलेला आहे आणि मराठी व इंग्रजी विडंबन हा समतल प्रकार जो आहे याच्यामध्ये डॉक्टरेट
मिळवलेली आहे, म्हणजे PhD केलेली आहे. पंढरपूर व पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध उमा विद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते कार्यरत होते. सोलापूर विद्यापीठाचे सनद सदस्य आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समध्ये शोध निबंध व लेखन व वाचन त्यांनी केलेले आहे आणि अनेक परिषदांना त्यांची उपस्थिती पण आहे. तसंच मीरा ह्या स्वतः BCom अकाउंटन्सीमध्ये आहेत आणि BA इंग्रजी लिटरेचरमध्ये त्यांनी केलेलं आहे. त्या स्वतः कविता लेखन करतात, वेगवेगळे सामाजिक उपक्रम त्या करतात, चांगल्या ब्लॉग रायटर आहेत की ज्या सध्या काळाची गरज आहे. तर असा ह्या शैक्षणिक क्षेत्रातल्या ह्या परिचयासोबतच मला त्यांचा साहित्यिक क्षेत्रातील परिचय सुद्धा करून द्यावासा मला आवडतो. एकतर मिलिंद सरांनी 10 पुस्तकांचं लेखन व प्रकाशन केलेलं, अनेक इंग्रजी साहित्यातील कथा लघुकथा यांचं मराठीत भाषांतर केलेलं, जगप्रसिद्ध नाट्यकार शेक्सपियर यांच्या चित्रमय शेक्सपियर या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे आणि विविध मासिक नियतकालिक वर्तमानपत्रातून शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. हा सरांचा. आणि मॅडम सुद्धा मग असे मी म्हटलं तसं ब्लॉग रायटर आहेत, कविता करतात, कविता लिहितात. त्यांचा स्वतःचा एक कविताचा एक चॅनल पण आहे, आम्ही तो आपल्याशी शेअर पण करू, आपण तोही अवश्य पहा. म्हणजे हा जो परिचय मी आता ह्या दोघांचा बोलून घेते हा अतिशय म्हणजे काय म्हणूया आपण अल्प परिचय आहे, पण त्यांचं कार्य खूप महान आहे. मग अशी आपण हास्य पंढरी आणि भाव पंढरी या कार्यक्रमाचा मॅडमने उल्लेख केला. मिलिंद सर मला सांगा की हास्य पंढरी हा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम काय आहे नेमका तुमचा? हास्य पंढरी याची सुद्धा सुरुवात मोठी रंजक आहे. म्हणजे असं गमतीनं म्हटलं जातं, एक संस्कृत सुभाषित श्लोक आहे, उत्तम आत्मना ख्याता पितू ख्याताश्च मध्यमा अधमा भार्यया ख्याता श्वशुराच्या धमाधमा. त्याचा अर्थ असा आहे, स्वतःच्या ख्यातीनं स्वनामधन्य व्हावं पण सासराच्या नावानं मोठं होणे, गमतीनं म्हणतात. पण माझे चुलत सासरे म्हणजे मीराचे सख्खे काका एकदा त्यांनी सहज मला विडंबन पाठवलं, कारण मी बऱ्यापैकी गातो माहित होतं आणि विडंबनाच्या इतकं प्रेमात पडलो आणि मला वाटतं माझ्या विडंबनाची बीजे तिथं रोवली गेली आणि तिथून विडंबन गोळा करणे, मधुकरी सारखं लोकांकडून गोळा करणे, मी स्वतः करणे, असं मी विडंबन ते केलं आणि त्याचे 16 वर्ष मी कार्यक्रम केले. आता त्याचं नाव सुद्धा ठेवलं ते माझं वाघ नावाचे एक माझे इंजिनियर मित्र आहेत, त्याच्या वडिलांनी अगदी छोटेखानी घरगुती कार्यक्रम केला आणि त्यात माझा पहिरावाला विडंबनाचा कार्यक्रम ठेवला. आता नाव काय ठेवायचं ते म्हणजे पंढरीचे आहे आणि हास्य निर्माण होणार आहे म्हणून हास्य पंढरी. आणि तिथून मग 16 वर्ष कोकणापर्यंत हा कार्यक्रम झाला. आणि सखा आणि सखी म्हणजे त्यांची पहिली होणारी भेट, लव्ह ॲट फर्स्ट साईट, त्यांचं लग्न, त्यांचा पूर्ण संसाराचा प्रवास, त्या प्रवासात त्यांना भेटणारी काही विविध पात्र, ते म्हातारपणापर्यंतचा प्रवास हा हास्य पंढरी असा आहे. आणि याला साथीदार नाही, तबला, पेटी आणि मी स्वतः, आणि अतिशय तो लोकप्रिय झाला. ते 16 वर्ष हास्य पंढरी हा कार्यक्रम केला. म्हणजे मीरांच्या काकांकडनं स्फूर्ती मिळते काय आणि सखा सखी आणि म्हातारपणापर्यंतचा विडंबनाचा प्रवास अगदी. हा जो एक आगळा वेगळा कार्यक्रम मला असं वाटतोय की विडंबन हा प्रकार हल्ली फारसा कुणी बघायला आपल्याला किंवा ऐकायला मिळत नाही आणि तरीही 16 वर्ष सातत्याने हा कार्यक्रम करणं म्हणजे हॅट्सऑफ. एखादी झलक ऐकून आम्हाला. काही हरकत नाही. खरं सांगू तुम्हाला, ज्याला पुलाने असं म्हटलंय की ज्याला जीवनातील सुसंगती कळते त्याला जीवनातली विसंगती कळते. म्हणजे तो विडंबनकार, अत्रेने म्हटलंय की सर्कशीतला जो विदूषक असतो तो पहिल्यांदा कसरतपटू असला पाहिजे निष्णात, तसं विडंबनकार हा उत्तम लेखक कवी असला पाहिजे असं आहे. आता एक छोटंसं विडंबन इथं सादर करतो. काय आहे, आपली भारतीय संस्कृती महान आहे आणि ह्यातली जी पत्नी असते ती थोडीशी दीन, अश्राप, ज्याला इंग्लिशमध्ये सबमिसिव्ह अशी म्हणतो. पण विडंबनातली पत्नी मात्र कजाक, भांडकुदळ, नवऱ्यावर सतत डिक्टेट टर्म्स करणे आणि मिरे वाटणारी. पण माझ्या बायकोचं नाव मीरा हा योगायोग समजा तुम्ही. आणि सतत म्हणजे माझ्या विडंबनातला नवरा दिवसभर तो वैतागलेला असतो, कारण रात्री बायकोचं घोरणं आणि दिवसा बायकोचं घोर लागणं असं आहे.
पण एका कवितेमध्ये म्हणलं की एक दिवस असा येतो सगळा मोहरा बदलून जातो. असं सकाळी उठल्याबरोबर रोज बायको छळणारी तिचा पवित्राच काय वेगळा आहे सगळं. ती नवऱ्याची पूजा काय करते, सेवा काय करायला लागते. आणि तो म्हणतोय तो बाहेर तो कुठे दिवस उगवलाय. तो पांडुरंग भक्त असतो आणि पांडुरंगाचा फोटो आहे तिथं जातो आणि मग इथून विडंबन सुरू होतं. आता मूळ रचना आपल्याला माहित असेल, देवा दया तुझीही आहे तुझीच लीला असा आहे. पण तो जातो पांडुरंगाच्या फोटोपाशी, काय नेमकं झालंय, आणि तो म्हणतो देवा देवा दया तुझीही आहे तुझीच लीला, केले ससुष्ट माझ्या तू दुष्ट बायकोला, डोळी वरे बसेची चाबूक घेत हाती, पाया पडून आता पूजा करे आता ती, लुकताच देह माझा हसते तिच्याच न्हाला. आज खरं दिवाळी नाही काही नाही, पण तिनं आंघोळ घातली होती. केलेस सुष्ट माझ्या तू दुष्ट बायकोला, ओवाळली मला ती लावी तिळा कपाळी, देऊन शाल जोडी घाली मुखात पोळी, दारात बँड वाजे सत्कार छान झाला. माझ्या करता बँड वगैरे आणला होता बायकोनं. केलेस सुष्ट माझ्या तू दुष्ट बायकोला. आणि न राहून बायकोला म्हटलं मी बोलवलो सखेही किमया कुठून झाली. अगं आज काय नेमकं कुठे दिवस उगवलाय. मी बोलवलो सखेही किमया कुठून झाली, हास्यात लोळून ती साध्वी मला म्हणाली, सण हा तुझाच आहे बेंदूर आज बैला, केलेस सुष्ट माझ्या तू दुष्ट बायकोला, देवा दया तुझीही आहे तुझीच लीला, केलेस सुष्ट माझ्या तू दुष्ट बायकोला. मीरा सुष्ट आणि दुष्ट असं तर म्हणजे दुष्ट तर तुम्हाला कुठल्याच दृष्टीकोन पण तुझी साथ जी दिलखुलास असल्याने जी साथ मला वाटते भेटते मिलिंद सरांना, ती अशी सगळ्या कार्यक्रमावर तुझी साथ त्यांना आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे तुमचं 16 वर्ष अविरत हे ते कार्यक्रम. नाही, मी असं गमतीनं म्हणत असतो ना, म्हणजे आता ती एक स्वर अनेक स्वर मध्ये सूत्रसंचालन करते, म्हणजे संसारात ते सूत्रसंचालन चालूच असतं अव्याहत. पण मी असं म्हणतो की मंगळसूत्राकडे सूत्रसंचालन आहे, त्यामुळे ती तिथं करत असताना मी बापडा वाजवत असतो. नाही, आणि काय आहे, दोघांचाही आमचा तो इंटरेस्ट एक समान धागा आहे. स्वभाव बरेच वेगळे आहेत, पण तो जी आवड म्हणतात ती साहित्य आणि कलेची आवड, हा आमच्यामध्ये इतका भक्कम धागा आहे तो, की त्याच्यामुळं आम्हाला आनंद मिळतो एकमेकांच्या कार्यक्रमामध्ये. असं मलाही म्हणजे टाइमपास म्हणण्यापेक्षा ते एक इंटरेस्ट माझा वाढवणारं किंवा त्याला खतपाणी घालणारं एक हे क्षेत्र आहे. त्यामुळं मलाही आनंद मिळतो की अतिशय दोघांची तुमची जोडी जी आहे ती मनस्वी कलाकारांची अशी जोडी आहे. छान वाटते तुमच्याकडे तुम्ही म्हणजे दुधात साखर पडणं जे काही आपण म्हणतो ती. आणि आमचे गप्पांचे विषय हेच असतात मग सकाळच्या वेळेला, की कुणाच्या वाचनात काही नवीन आलं तर, म्हणजे समाजात आता इतक्या वेगवेगळ्या गोष्टी घडतायत किंवा काय टीव्हीवर बघावं आणि काय नाही असे, तर आम्ही टीव्ही लावायचं सुद्धा आम्हाला आठवण येत नाही. अशा आमच्या या इतर अनेक गोष्टींवरती आमच्या चर्चा आणि गप्पा होत असतात. मगाशी तुझ्या बोलण्यात आलं की तुम्ही एक कार्यक्रम करता, एक सर आणि अनेक स्वर. मला इथे तुमच्या दोघांच्या सांगीतिक क्षेत्रातल्या कामगिरीविषयी मला सांगायचंय. मिलिंद सर 1-2 नव्हे, प्रेक्षक हो नीट ऐका, 1-2 नव्हे तर 20-22 वाद्य मिलिंद सर वाजवतात. म्हणजे त्या वाद्यांची नावं जर मी वाचत बसले तर मी थोडी एक झलक त्या वाद्यांची वाचून दाखवते. एक म्हणजे माउथ ऑर्गन, अगदी सुरुवातीला आपण जी झलक पाहिली गाण्यात ती. दुसरं हार्मोनियम, मेलोडिका, अकॉर्डियन, सॅक्सोफोन, बासरी, की फ्लूट, रेकॉर्डर फ्लूट, पॅन फ्लूट, सनई, बुलबुल, कलिंबा, उकुलेले, व्हायोलिन, गिटार, ओकॅरिना, क्विना, पियानो अशी अनेक वाद्य मिलिंद सर वाजवतात. आपल्याला मागे पार्श्वभूमीवरती सरांचे खास कपाट आणि त्याच्यामध्ये अनेक वाद्य दिसत असतील. सगळीच वाद्य इथे नाहीयेत, काही वाद्य आतमध्ये ठेवलेली आहेत, पण तरीही एकंदर त्यांचा जो काही प्रवास आहे, हा संगीत क्षेत्रातला हा जो प्रवास आहे, हा आपल्याला ऐकायला आवडेल आणि त्याची एखादी झलक पण आम्हाला ऐकायला. पण सर मला असं सांगा की हा जो आपण अनोखा कार्यक्रम आपण करत आहात,
ह्याच्या मागची पार्श्वभूमी काय? म्हणजे एक स्वर आणि अनेक स्वर असं नाव का पडलं आणि ही आवड आणि इथपर्यंतचा तुमचा प्रवास? हो हो हो. ते मला सांगा. आता खरं असं म्हणतात की गवयाचं मूल सुरात रडतं, तर मला गाण्याची आवड पहिल्यापासून होती, लहानपणापासून होती. कारण माझी आई चांगलं गायची आणि माझे काका धाकटे काका जगात नाही आहेत, ते उत्तम गायक होते. म्हणजे एकलव्यासारखी त्यांनी छोटा गंधर्व यांच्यावर भक्ती केली. आणि माझ्याकडे आता एक पेटी आहे जुनी, खरजनर म्हणतात त्याला, जुनी. त्याला साक्षात छोटा गंधर्वांचा परिसस्पर्श लाभला होता. आमच्या वाड्यामध्ये आले होते, तेव्हापासून मला गाणं म्हणायचं हे होतं. म्हणजे मला अजूनही त्या पेटीचा वास हा माझ्या अजून नाकात जरी नसला तरी मनामध्ये दरवळतो. लहानपणापासून मी गाणं म्हणायचं. आणि एक छोटासा माझ्याकडे हिरो कंपनीचा माउथ ऑर्गन होता. वयाच्या 12व्या वर्षी माझ्याकडे पिटके आडनावाचे एक आमच्या गृहस्थ यायचे, त्यांनी सहज दाखवलं आणि मी मोजून 5 मिनिटात सारेगम पधनीचा शिकलो. आणि तेव्हा हाती मेरे साथी नावाचा सिनेमा होता, त्यातलं चल चल मेरे साथी लगेच म्हणलं. तेव्हा माझं वय 12 होतं. पण पुढं सगळी वाद्य माझ्या आयुष्यात यायला 2015 हे वर्ष उजाडावं लागलं. मला असं वाटायचं की वाद्य येते, माउथ ऑर्गन, लोक आपले कौतुक करतात, पण ते बोबडे बोलायत. मला गुरूंचं मार्गदर्शन हवं. आणि त्याच्याही अगोदर म्हणजे मला जरूर सांगायला हवं की 2000 मला वाटतं 12ला मी म्युझिक थेरपी हा 6 महिन्याचा पुण्याला कोर्स केला. म्हणजे संगीताने रोग निवारण होतात आणि प्रत्यक्ष अनेक लोकांनी ते केलंय. पण 15 साली माझ्या आयुष्यात पुण्याचे द ग्रेट गुरु नंदू बेलवलकर सर, की ज्यांचं माउथ ऑर्गन मध्ये नाव अत्यंत आदराने घेतलं जातं आणि भारतातलं पहिलं माउथ ऑर्गन ज्याला मी हार्मोनिका म्हणतो, ते पुस्तक त्याने लिहिलं इंग्रजीमध्ये. त्यांचं मार्गदर्शन मिळालं. आणि मग आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे जायचं, वर्कशॉप असायची आणि मग त्याचं टेक्निकल तांत्रिक बाजू मला शिकायला मिळाल्या. आणि एक सांगतो, मला त्या बेलवलकर सरांच्याकडून केवळ माउथ ऑर्गन शिकायला मिळाला असं नव्हे, तर एकूणच माझी सांगीतिक दृष्टी बदलली. म्हणजे काहीतरी वाजवलं लोक आपल्याला चांगलं म्हणतात असं नाही आहे. त्यांनी कधी आमचा अप्रिशिएट कधी मला वाटत नाही कधी केलं होतं. मग माउथ ऑर्गन, वेगवेगळ्या प्रकारचे माउथ ऑर्गन घेतले, मग अकॉर्डियन, सगळी वाद्य ही एक एक अशी घ्यावीशी वाटली. आणि माझं खरं नाव दत्तात्रय आहे. दत्तात्रयाने 24 गुरु केले असं म्हणतात, तसे मी सुद्धा अनेक गुरु केलेत. आणि माझं युट्यूब हा सुद्धा गुरु आहे. फक्त काय असतं की साधना ही सिद्धी मानायची असते, ते मात्र मी मानलं. त्यामुळं आज 20 वाद्य माझ्याकडे इथं आहेत. आता हा कार्यक्रम आपण करावा असं मला आणि मीराला वाटलं होतं. आणि कुठलंही असं नाव न देता आपण कार्यक्रम करू म्हटलं. आणि जेव्हा इथूनच जवळ एक रामाचं मंदिर आहे, माझे एक मित्र आहेत श्रीकांत देशपांडे, त्यांच्याकडं तिथं कार्यक्रम ठेवला. आणि आता ते म्हणजे कार्यक्रमाचं नाव काय ठेवायचं, तर हे सर आहेत मिलिंद सर आणि अनेक स्वर आहेत, तर एक सर अनेक स्वर असं त्यांनी चक्क माझ्या कार्यक्रमाचं बारसं केलं. आणि मग हा कार्यक्रम सुरू झाला. आणि अनेक ठिकाणी म्हणजे आज आवर्जून तुम्हाला सांगतो की मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंडक्शन प्रोग्राम जो असतो त्यामध्ये 800-900 विद्यार्थी असतात. आणि त्या मुलांचं काय आवड आहे ते बघून त्यांच्या आवडीची गाणी मी सादरी करतो. म्हणजे मुलं वन्स मोर देतात 3-3, 4-4 तास. म्हणजे वर्गात मुलं 45 मिनिटं बसत नाही, पण ते 3-4 तास कार्यक्रम तिथं केला. असं ते कार्यक्रमाचं एक त्यावेळेला असं वाटलं होतं की इन्स्ट्रुमेंटल कार्यक्रमाला मुलं कितपत प्रतिसाद देतील किंवा मग कंटाळणार नाहीत ना, कारण आता नवीन पिढी आणि हे. पण त्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि अनेकांना इच्छा निर्माण झाली की आपणही काहीतरी शिकावं याबद्दल. खरी गोष्ट आहे काय की आता हे अकॉर्डियन आहे ना. हो, अकॉर्डियन आहे. हे आपण फक्त पिक्चर मध्ये बरोबर बरोबर. पण प्रत्यक्ष आपल्यातलाच एक माणूस आपल्या समोर येऊन हे वाजवतो. बरोबर. खूप वेगळं म्हणजे बघण्याला आणि ऐकण्याला आणि त्या मुलाचे ते कान तयार करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. अगदी अगदी. म्हणजे तुमचा तर तो कान तयार आहेच, म्हणजे तुम्ही तर त्यामध्ये रमलेलेच आहात. म्हणजे जसं तू म्हणालास की 24 गुरु, हो हो, अगदी अगदी गुरु आहेत तसे असंख्य गुरु आहेत. पण तुमचा हा काय म्हणूया आपण, हे गुरुपद इतरांपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या कार्यक्रमाचं निवेदन मीरा तू करतेस, एक सर आणि अनेक. हो हो. तर एक निवेदन तुझं आणि एखादी झलक ऐकायला मला आवडेल. हो, बर बर नक्कीच. कुठलं घेत आहे? मोगरा फुलाला
जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, असं आपण ऐकतो किंवा म्हटलं जातं. आमच्या दोघांचीही नाळ पंढरी नगरीशी जोडली गेली आहे. त्यामुळं संत रचनांना टाळून आम्हाला पुढंच जाता येत नाही कुठल्याही कार्यक्रमाच्या सुरुवातीला. तर विश्वासाठी पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर महाराज यांचीच आपण एक भक्तिरसानं ओथंबलेली रचना ऐकतो आहोत बासरीवर. सर सादर करतायत मोगरा फुलला मोगरा फुलला. जसं मीराने सांगितलं तसं बासरीवरती पण ही खूप वाद्य मला इथे दिसत आहेत. म्हणजे मगाशी आपण म्हटलं तसं की काही वाद्यच आपण इथे ठेवली, तर ही जरा वाद्य कोणकोणती आहेत ते जर आम्हाला सांगितलं तर प्रेक्षकांना पण त्याची जरूर. हा पियानो आहे, 28 कीज आहे त्याला, हा पियानो आहे. हे अकॉर्डियन आहे. म्हणजे प्रत्येक कलाकार किंवा अभिनेता आहे त्याचं एक फेवरेट इन्स्ट्रुमेंट असतं. तसं राज कपूर यांचं अकॉर्डियन फेमस होतं. नंतर सॅक्सोफोन आणि आपल्या भारतामध्ये मनोहरी दास यांचं सॅक्सोफोन एक श्रेष्ठ मानलं जातं. मनोहरी दास, मनोहरी सिंग सॅक्सोफोन. त्याच्यानंतर हे इथं आहे पॅन फ्लूट म्हणून आहे इन्स्ट्रुमेंट आहे. हे पॅन फ्लूट हे भारतात फारच कमी लोक वापरतात. साधारण म्हणजे परदेशामध्ये शेफर्ड जे असतात मेंढपाळ त्यांच्याशी निगडीत वाद्य आहे. त्यामुळे लोंडी शेफर्ड नावाची ट्यून आहे ही जगभर गाजली आहे. साधारणतः एक सारेगम सारखाच भाग होतो मी. असं हे वाद्य आहे, पॅन फ्लूट आहे. त्याच्यानंतर ही सनई आहे, इथं आहे ही सनई आहे. नंतर कलिंबा, हे कलिंबा हे काय असं सतत वाजवायचं, ह्याला मेडिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट म्हणतात. म्हणजे नखाने वाजवायचं असं. थोडस जलतरंगासारखं. हा हे कलिंबा आहे. आणि हे सगळे एन्शियंट इन्स्ट्रुमेंट्स आहेत. त्याच्यानंतर हे ऑकरिना, हे ऑकरिना आणि ह्याला स्वीट पोटॅटो असं एक नाव आहे. आणि असे एक हे वेगळं आहे असं, म्हणजे असं नको वाजवायचं. हे ऑकरिना आहे. त्याच्यानंतर हे रेकॉर्डर ठेवलं. साधारण लोकसंगीत जे आहे त्यासाठी हे छान वाटतं. आता उदाहरणार्थ महेंद्र कपूरांचं गाणं आहे, आपल्याला माहित आहे.
ही फ्लूट आहे. आता हे सगळं हे काही असेल. म्हणजे ते दिसताना नाही आणि हे दिसताना आपल्याला बासरीसारखं वाटतं पण त्याची स्वरांची ऍडजस्टमेंट पूर्ण वेगळी. वेना असं बासरीसारखं वाटतं. तुम्ही बासरी किंवा पावा म्हणतो आपण, पण याला मध्ये खाच आहे आणि ही 6 इथं त्याला छिद्र आहे आणि पाठीमागे छिद्र आहे आणि असं वाजतं साधन. वेना वाद्य आहे. त्याच्यानंतर हे मेलोडिका, म्हणजे साधारण हे तुम्हाला पेटीसारखंच वाटेल पण व्हायब्रेशन इथं महत्वाचं आहे. मेलोडिका वाद्य. हे उकुलेले नावाचे इथं वाद्य आहे. हे उकुलेले वाद्य इथं आणि पेटी वगैरे इथं आहे ती खाली आहे आणि हे बुलबुल तर म्हणजे लहानपणी मी शाळेत बुलबुल वाजवत होतो. हे प्रोफेशनल बुलबुल आहे. हे लाईटवर आहे ते आणि त्यामध्ये झाडा वगैरे सगळं वाजवून आणि विशेष याचा असा आहे की हे बुलबुल म्हणजे असं फ्लेक्सनी वाजवलं जातं पण हे व्हायलिनचं जे हे असतो बो असतो त्याने सुद्धा मी वाजवतो. हा प्रयोग फार कमी लोक करतात. तोही प्रयोग मी करतो. व्हायलिनचा पी येतो वाजवताना असंही त्याला एक ट्रीटमेंट मी दिली आहे. अशी वाद्य आहेत. तो व्हायलिनही आहे आणि गिटार ते दुसरीकडे आहे मुलीकडे दिलेलं आहे आणि अशी एकूण 20 एक वाद्य आहेत. सगळी वाद्य म्हणजे तर 37 वाद्य आहेत. म्हणजे खरंच मी भारावूनच गेलेली आहे की एवढा सगळा खजिना आणि हे सगळं एवढं ऐकून पाहून म्हणजे आज धन्य झाले. खरंच धन्य झाले. म्हणजे ह्यातली खरं सांगू का की काही वाद्यांचीच नावं आम्ही ऐकली. हो खरं. म्हणजे पेटी किंवा पेटी, तबला, सितार, तंबोरा, वीणा एवढे बरोबर तुंग आपल्या फजली परंपरेत आणि काही वाद्यांची आपण ऐकलेली आहे किंवा पाहिलेली आहे आणि प्रत्यक्षात तिथे अनुभव ह्या वाजवताना देणं हे खरोखरच धन्य झाले. मीरा मगाशी तू म्हणत होतीस की झपाटल्यासारखं अगदी अगदी म्हणजे आपण चमत्कार असं म्हणतो की दैवी घडला तर तो चमत्कार किंवा काय हातातून कुंकू निघाला तर चमत्कार ते तरी आपण काही पाहत नाही किंवा आजकाल मानत नाही. अंधश्रद्धा पण एक डोळस चमत्कार म्हणजे माझा नवरा आहे. म्हणजे मी केवळ आपले स्वतःचे ते पती आहेत किंवा म्हणून मी कौतुक करते किंवा काय अशातला भाग नाही. तर म्हणजे मला हे अनुभवायला मिळालं अनेक वेळेला. त्यांना पहिल्यांदा ते बासरी नव्हते वाजवत म्हणजे आमच्याकडे नव्हती बासरी. तर ते एका इथल्या इंजिनिअरिंग सिंहगड कॉलेज म्हणजे इन्स्टिट्यूट आहे ना त्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजवर त्यांना एका कार्यक्रमासाठी बोलवलं होतं. तर तिथल्या एका प्रसाद कुलकर्णी सरांनी यांना गाण्याची आवड आहे म्हणून स्वतः तयार केलेली बासरी त्यांना दिली आणि घरी आल्यावर त्यांनी म्हणजे ते शाल आणि ते पुष्पगुच्छ आणि हे ते याच्यापेक्षा त्यांनी बासरी दिली. ते घरी आले झोपाळ्यावर बसले मला म्हणले हे बघ बासरी दिली आहे मला म्हणून आणि ते त्या दिवशी फिरायला गेले नाही संध्याकाळी वॉकिंगला जातात ते रात्री गाणं वाजवूनच त्याच्यावरून उठले. म्हणजे मी अक्षरशः हात जोडले. आता मला म्हणतात तू फुंकर म्हणजे तू नुसती फुंकर तरी मार वगैरे असं तसं पण आपल्याला तेवढी कन्सिस्टन्सी राहत नाही आणि एवढं झपाटल्यासारखं आपण त्याच्यामध्ये जेव्हा करू तेव्हाच हे असं जमतं असं माझं स्पष्ट मत आहे. नंतर सॅक्सोफोनच्या बाबतीत पण असंच झालं की त्यांना ते वाद्य आवडत होतं आणि खरोखरी देखणं वाद्य आहे ते म्हणजे दिसायला सुद्धा देखणं आहे सॅक्सो. आणि मग त्यांचे एक मित्र आहेत पटवर्धन म्हणून होते तर त्यांचे मित्र सॅक्सोफोन वाजवत असत तर त्याला घेऊन ते दुकानात गेले की मला ते घ्यायचंय रे म्हणून
आणि ते दुकानामध्ये गेल्यानंतर त्यांनी तिथं स्वर दाखवले. यांनी दुकानात पहिलं सॅक्सोफोन वाजवला त्यांनी सांगितल्यानुसार, आणि घरी येऊन ते 2 ते 3 दिवसामध्ये उत्तम गाणं वाजवायला लागले. म्हणजे हे 2 मी चमत्कार खरोखरी बघितलेले आहेत की ते त्यांच्या प्रयत्नातून साकार झालेले आहेत ते. आणि म्हणूनच असा एखादा अवघ्या हा. कलाकार आपण म्हणतो ना की मनस्वी अवघ्या कलाकार. अगदीच अगदीच. हे म्हणजे साक्षात मुलींचं हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. आणि मला कुलकर्णी सरांचं पण, ज्यांनी बासरीला भेट दिली, त्यांचं पण खरंच कौतुक करावं. अगदी अगदी अगदी. त्यांनी म्हणजे तुझ्यातला हा गुण ओळखून हा हा. तुला अतिशय उचित असं त्यांनी अगदीच अगदीच. म्हणजे हे प्रेक्षकांनी सुद्धा लक्षात खरंय खरंय. की अशी एखादी उचित वस्तू आपण ज्याला जी आवड आहे त्याला देणं म्हणजे त्याचा खरं सत्कार. खरंय खरंय. आता मीरा सांगत होती की तू हे जे काही झपाटल्यासारखं जे करतोस, पण त्याचबरोबर तू प्रतिज्ञाश कॉलेजचं प्राचार्यपद पण भूषवलं आहेस. त्याच्या जबाबदाऱ्या, त्याच्या संपूर्ण ताणतणाव मला माहिती आहे. आणि पुन्हा लिखाण करतोस, साहित्यिक क्षेत्रामध्ये तुझं काम आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम आहे, आणि ही मुख्य म्हणजे संगीताचा प्रवास. तर ही सगळी ताळमेळ कसा काय साधतोस? खरं सांगू का, म्हणजे मला तो शेर आठवतो. त्यात त्याने असं म्हटलं की प्यार नहीं है सुर से जिसको वो मूर्ख इंसान नहीं, एहसान है सात सुरों का की दुनिया वीरान नाही. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे स्वरलोभी असणं प्रत्येकामध्ये असतं. आणि हे मी धन समजतो. म्हणजे कुसुमा महाराजांची एक छोटीशी आशयजनक ओढ आहे की त्यांनी असं म्हटलं की धन आहे जगती एकच अमर कलेचे. म्हणजे कलकलाटापासून दूर राहायचं असेल तर कला. आता तुम्ही जो प्रश्न विचारला, म्हणजे मी जेव्हा कार्यक्रमातून खाली उतरतो ना, लोक आणि माझे मित्र असतात किंवा इतर लोक आहेत, जेव्हा प्राचार्य होतो की सर तुम्ही एवढे प्राचार्य संस्थेचे घटक असून एवढं तुम्ही कसं काय करता, मग त्याला मी उत्तर असं देतो, मी ही साधना करतो म्हणून ते सांभाळतो. म्हणजे संगीतामुळे ते मी करतो असं आहे. त्यामुळं ते करत मी गेलो अशा दृष्टीने. आणि रोज 2 तास रियाज. अगदीच अगदीच. रोज सकाळी आता रिटायरमेंट नंतर अजून त्यांना ते एक्स्ट्रा वेळ मिळतो त्यांची आवड जोपासायला. शेताला जातो त्यामुळं तिकडे मी काहीतरी वाद्य घेऊन जातो. हो, तिकडेही ते वाद्य घेऊन जातात. मला असं वाटतं की हे जे तुझं जे झपाटलं म्हणून ते आणि कलेची साधना ह्याच्यामुळे तू हे सगळं करू शकलास. आणि त्याचबरोबर तुझं लेखनही चालू, म्हणजे चित्रमय शेक्सपियर हे जे काही पुस्तक आहे तुझं, त्याच्या मागची अगदी थोडक्यात काही कल्पना देशील का? शेक्सपियर हा जगविख्यात आहे, म्हणजे इंग्रजी नाटककार आहे. पण काय असतं की त्याचं मोठेपण करायला त्याचा थोडे तरी विचार आपल्याला कळायला लागतो की इंग्रजी आहे. मग मी असा विचार केला की त्याचा अभ्यासक म्हणून, कारण शेक्सपियर आमचं दैवत आहे की आबालवृद्धांच्या मध्ये जाण्यासाठी नुसतीच त्याची कथा लिहिण्यापेक्षा, लहान मुलं काय असतं शब्दापेक्षा चित्राकडे ते ओढलं जातं. मग मी असं केलं की त्याच्या शोकांतिका क्लासिक ट्रॅजेडी वगैरे अशा घेतल्या आणि चित्र आपण जसं चांदोबा किंवा कॉमिक्स पद्धतीनं 6 नाटकाचे लिहिले, डायलॉग्स लिहिले आणि त्याबरोबर चित्र केली आणि त्याची पुस्तकं 6 ती आता मागे प्रकाशित होती. एक वेगळं पुस्तक आहे, आतापर्यंत अशा स्वरूपाचं पुस्तक नव्हतं. आणि जे विडंबनावर मी PhD केले, तो शेवटी प्रबंध सगळे वाचत नसतात. मग त्यातले जे भाग आहेत, विडंबन नेमकं काय आहे, रंजक आहे, प्रबोधन कसं करतं, असं करत त्याची एक पुस्तकं लिहिली. असं एक लिखाण माझं सतत आणि प्रासंगिक लिखाण मी करतो त्याच्यामध्ये. ते चित्रमय शेक्सपियर पुस्तक जेव्हा प्रकाशित होईल तेव्हा पुन्हा एकदा त्याच्यावरती बोलायला मिलिंद सरांना माउथ ऑर्गन या वाद्याच्या वादनातील भारतातील पहिला पुरस्कार 2015 साली मिळालेला आहे. तसेच भारतीय माउथ ऑर्गन असोसिएशन मध्ये प्रस्थापित झालेल्या गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड या जागतिक उच्चांकात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. आणि अशी उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या मिलिंद सरांची आणि त्यांची आदरणीय मीराशी बोलताना मला खूप मजा येते. पण शेवटी वेळेचं बंधन आपल्याला आहे. जाता जाता मी आपल्या सामाजिक क्षेत्राचा थोडक्यात परिचय करून देतो की मिलिंद सर माउथ ऑर्गन शिकवण्याचं मोफत शिक्षण देतात. म्युझिक थेरपीद्वारे इच्छुक रुग्णांवर ते रोग निवारणासाठी म्युझिक उपचार करतात, कारण त्यांनी म्युझिक थेरपी या विषयात पदवी संपादन केलेलं. प्राणायाम, योग, साधना व संगीत यांचं जीवनातील अनन्यसाधारण महत्व
या विषयावर सप्रात्यक्षिक व्याख्यान आणि प्रशिक्षण पण देतात. आवाज साधना अर्थात व्हॉइस कल्चर या विषयाचं प्रशिक्षण पण ते देतात. तसंच मीरा, तिचं एक मोठं सामाजिक काम आहे की सद्यस्थितीमध्ये जे अतिशय आवश्यक असलेली चळवळ आहे, गुड टच आणि बॅड टच, ही शाळातून ती जाऊन त्याच्याबद्दल व्याख्यानं देते. इनर व्हील क्लबची ती गेली 5 वर्ष प्रेसिडेंट नाही 5 प्रेसिडेंट होते 5 president, वर्षापूर्वी. आहे. इनर व्हील क्लब ही प्रामुख्याने सामाजिक क्षेत्रात काम करणारी महिलांची संघटना आहे आणि तिचं जागतिक. अध्यक्षपद तिने भूषवलेलं आहे. म्हणजे तिचं सामाजिक काम खूप मोठ्या स्तरावरती आहे. स्वतः ब्लॉग रायटर आहे. असं शिक्षण, साहित्य, संगीत आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे मिलिंद सर आणि मीरा यांच्याशी बोलताना आज मला वेळेचं बंधन जरी असलं तरी प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की हे दोघं जे कार्यक्रम करतात त्या कार्यक्रमाला जर आपल्याला आयोजित करायचं असेल तर त्यांचे फोन नंबर आम्ही आपल्याशी शेअर करू. आपण त्यांच्याशी संपर्क करू इच्छिता. अगदी सुरुवातीला मीरा तू म्हणाली होतीस की फॉरेवर पैसे आणि तुमको न भूल पाय शंकर वॅकेशन. हो हो कार्यक्रम. हो हो हो. तर त्याची एक झलक तुम्ही म्हणजे मी विनंती करते की तू ऐकवणारच. पण त्यापूर्वी एक थोडासा एक सामाजिक प्रश्न मला विचारायचा की हे जे ही वाद्य जेव्हा तू सगळी वाजवतोस तेव्हा कुठेतरी आपल्याला असं वाटतं का की ही नवीन पिढीपर्यंत ती जी काही वाद्य आहेत ती गेली पाहिजेत आणि त्यांनी ती शिकली पाहिजे. म्हणजे काय म्हणूया अपार्ट फ्रॉम त्यांचं शैक्षणिक करिअर. तर ह्या बाबतीत तुझं मत काय आणि तुझं मत म्हणजे मला असं वाटतं अलीकडं पालक हे मुलांचे पालकच्या ऐवजी मालक झाले. त्यामुळे पालकांना आपल्या गोष्टी कुठल्या करायच्या राहिल्या आहेत त्या ते मुलांच्या माथी मारतात आणि त्यांच्या माध्यमातून ते करायचा प्रयत्न करतात, भले त्यांचा इंटरेस्ट असो अगर नसो. तर किंवा अजून एक बघितलं तर मॅथ्समध्ये चांगले मार्क्स मिळालं म्हणजे तो मुलगा हुशार, किंवा इंग्लिशमध्ये टॉप केलं तर तो मुलगा हुशार, इंजिनियर डॉक्टर झाला तर हुशार, असं आहे. पण असं नाही आहे ॲक्च्युली. कारण त्याची बुद्धिमत्ता कुठल्या क्षेत्रात चालेल, त्याचा इंटरेस्ट कुठं असेल हे पालकांनी जागरूकतेनं पाहावं. या मताचे आम्ही दोघंही आहोत. त्यामुळे आम्ही आमच्या मुलींना पण कुठल्याही गोष्टीमध्ये डॉक्टर इंजिनियर असं त्यांच्यावरती छाप, म्हणजे ते वाईट आहे अशातला भाग नाही, ते चांगलंच आहे. पण आपल्या मुलांचा इंटरेस्ट त्यावेळेला विचारात घेतला पाहिजे. आणि थोडंसं मध्यमवर्गीय मेंटॅलिटी म्हणेन मी की आपल्याला असं वाटतं की म्हणजे आम्ही पण त्या काळात तो विचार थोडासा आमच्या मनाला शिवून गेला होता की मुलींना जेव्हा आपण किंवा मुलांना आपण जेव्हा कलेचं शिक्षण कुठलंही द्यायचं, त्यांनी इंटरेस्ट त्याच्यात दाखवला तर केलं तर आपल्याला काय असतं की नाही पहिली तू डिग्री घे कुठली तरी आणि मग ते डिग्री किंवा मोठे मोठाले कोर्सेस करता करता त्यांची कला मागं पडून जाते की त्यांना त्याला पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही. तर आपण त्या मुलांचा इंटरेस्ट मनात घेऊन असं नाही की म्हणजे कला क्षेत्रात त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं ग्रास्पिंग आहे म्हणजे ती व्यक्त तो तुमचं पाल्य जे आहे ते हुशारच आहे ना, हे सगळ्यांना नाही मिळत. म्हणजे आज सर जे काही वाजवत आहेत किंवा त्यांना त्याचं जे काही ग्रास्पिंग आहे किंवा ते जे त्याच्यावरती मेहनत घेत आहेत ते मला नाही जमू शकत. मी 2 मिनिटं ते बासरी वाजवल्यासारखं करते, ठेवते की उठते, दूध बंद आहे का किंवा काय आहे का, मैत्रिणीचा फोन, म्हणजे हे सगळ्यांना मिळत नाही. कला ही फार थोडक्या लोकांच्या नशिबाला नियतीने किंवा परमेश्वराने घातली आहे. तर त्याचं सोनं होऊ देणं, सोनं करणं किंवा त्या सोन्याचा दागिना करणं हे पालकांच्या हातात आहे आणि त्यांनी त्या दृष्टीनं प्रयत्न करावा असं मला वाटतं. अगदी अगदी दागिनाच मला मिळालाय. खरंय खरंय. काय मत आहे म्हणजे हे काय म्हणू आपण वाद्य आहे. मुळात पहिलं मी गाण्याचं म्हणत होतो तर मी माझ्या कॉलेजमध्ये सुगम संगीत हा विद्यापीठाचा कोर्स सुरू केला. त्याचे ऍडव्हान्स आणि प्राथमिक असे दोन्ही कोर्सेस सुरू केले. ठीक आहे, रिस्पॉन्स थोडासा कमी जास्त मिळाला पण तो चालू ठेवलाय. आता वाद्याबद्दल असं आहे, विशेषतः ते इतर मोठी वाद्य खेळणं शक्य नसतं. तुम्ही जर माउथ ऑर्गन बद्दल म्हणाला तर छोट्या माउथ ऑर्गन आता 700 रुपये ते टॉवर नावाचं आहे. माझ्याकडे जेव्हा येतात तेव्हा मोफत तर शिकवतो, पण अगदी नम्रपणे सांगायचं तर मी पहिलं ते फी विचारतात, तर त्याला मी माउथ ऑर्गन भेट देतो. याचे पैसे नाही द्यायचे, तुम्ही शिकला म्हणजे माझी फी मिळाली. हे अजूनही मी करतो. मुलांनी हे शिकावं असं मला वाटतं आणि तरुण आणि म्हाताऱ्यांनी सुद्धा, कारण हे कल्पनारी आहे. तसं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मेडिकल सुद्धा आहे. म्हणजे दमा असेल, अस्थमा असेल, नंतर हे स्ट्रेस बस्टर माउथ ऑर्गन.
ताणतणावही नाहीसं करतो. याकरता मी मुलांना कुठेही कुणी असेल, काही लेडीज आहेत, त्यांना मी मोफत शिकवायला माझी नेहमी तयारी असते आणि येतात माझ्याकडे आणि जेवढं आवश्यक आहे तेवढं मी शिकवतो. पण काय झालं अलीकडं, आता मीरा म्हणाली, करिअरच्या दृष्टीनं मुलं 8वी पासूनच ते ह्याच्यात जातात, मग त्यांना वेगळा वेळ देता येत नाही, त्यांची चूक नसते. आई वडिलांनाही माहितीये की त्या मुलाला ते करावं लागेल तरच तो सर्वाइव्ह होतो. पण मी शिकवतो, मुलं आली काय तुम्ही जरूर शिकवतो आणि यापुढेही शिकवणार. कारण आयुष्यभरात टाळ्या मिळवल्या, आता त्यांनी टाळ्या मिळवून आपण प्रेक्षकात बसवायचं आणि त्यांचा अर्थात आपण आनंद आपण साधवायचा. तर खरंच हा खूप मोठा आहे. हो, अगदी आणि मगाशी आपण चर्चा करत असताना केळकर डॉक्टरांचं उदाहरण द्यायचं. हो हो तर परवानगी असेल तर हो ते हो नक्की सांगायला नक्की हरकत नाही नक्की. प्रेक्षकांना. माझे मित्र डॉक्टर आशुतोष केळकर आणि त्यांच्या मिसेस सुजाता केळकर या भुसावळच्या, त्या आता पुण्याला स्थायिक झाले आणि त्यांना बायपास झाली. तर नंतर त्यांनी माउथ ऑर्गन वगैरे त्यांनी शिक्षण घेतलं. दोघंही आता पती पत्नी अतिशय सुंदर वाजवतात. तर त्यांनी आमच्या कार्यक्रमात सांगताना सांगितलं की मी अगोदर जर माउथ ऑर्गन शिकलो असतो तर माझ्यावर बायपासची वेळ आली नसती. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो. ते माझे मित्र आहेत. मध्यंतरी करोनाच्या काळामध्ये मन की बात मध्ये पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी त्या दोघांचा उल्लेख केला होता. कारण करोना काळामध्ये मनोरंजन जे करत होते त्या दोघं नवरा बायको त्यांनी खूप ठिकाणी माउथ ऑर्गन वाजवला. त्याची नोंद मोदी साहेबांनी घेतली, त्यांनी त्याचा उल्लेख केला. असंही होतं. दुसरा एक मला उल्लेख करायला हा नक्की आवडेल की करोना काळामध्ये जेव्हा बऱ्याच लोकांना करोना झाला, इंदोरमध्ये ENT जे आहे डॉक्टर्स त्यांनी सर्वे केला तर त्यांना जाणवलं की जे बँड पथकातले जे हे वाजवतात सॅक्सोफोन वगैरे, त्यांना करोनाचा संसर्ग झाला नव्हता. कारण हे आपल्या ह्याच्याशी निगडीत, फुफ्फुसाची निगडीत आहे माउथ ऑर्गन हे. आणि माउथ ऑर्गन हे एकमेव द्वितीय अशा अर्थानं म्हणतो, ते एकमेव असं वाद्य आहे की जे आत बाहेर आपण वाजवतो. ते करताना एकाच वेळीस तुम्हाला ध्यानही लागतं आणि प्राणायाम सुद्धा होतो, असं माउथ ऑर्गन आहे. त्यामुळं त्याचा प्रसार व्हावा, लोकांनी शिकावं. आणि मी सगळं केलं सांगू का, कार्यक्रम वगैरे करतो, पण मला परत कुसुमाग्रज का आठवतात. ते म्हणतात की विजयासाठी कधीच नव्हती कविता माझी, म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची. हे कुणाचं मला स्पर्धेकरता नाही, माझे स्टॉन्स काय शिकलो अजूनही मी घेणार आहे. आनंदाच्या आणि लोकांनी आनंद घ्यावा, एवढीच माझी इथे फक्त अपेक्षा. या तुझ्या पुढच्या सगळ्या कारकिर्दीसाठी आपण सर्व प्रेक्षकांच्या तुम्हा दोघांना शुभेच्छा. कार्यक्रमाची सांगता आपण माउथ ऑर्गन कोणाचं म्हणजे आपण आता आर.डी. बर्मनचा उल्लेख केला, तर ज्या सिनेमानं इतिहास घडवला आणि अनेक अर्थानं म्हणजे त्यातलं शूटिंग असेल, त्यातले कलाकार असू दे, पण त्याचं संगीत आर.डी. बर्मन यांनी दिलं होतं. आणि अमिताभ बच्चन, शोले सिनेमाचं मी बोलतोय, आणि जया बच्चनजी, तर ते प्लॅटॉनिक लव्ह त्यात दाखवले. संध्याकाळच्या वेळेस अमिताभजी बसतात, ती ट्यून अजूनही जे लोकांच्या मनामध्ये आहे, तर ती प्रयत्न मी इथं वाजवण्याचा प्रयत्न करतोय मी. वा, काय सुंदर म्हणजे कार्यक्रमाची सांगता. हा एक छान धुंद आणि गतकाळातील सगळ्या आठवणी झाल्या. हा जो सांगितली प्रवास आता आपण दोघांनी जो घडवला त्याबद्दल आपल्या दोघांचे मनपूर्वक आभार. प्रेक्षकांना विनंती की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपुढे शेअर करून हा अनुभव इतरांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.
नमस्कार. आज माणसे अवतीभवती या आपल्या युट्यूब चॅनलद्वारे आज माझ्या मिसेसची आपण मुलाखत घेतली. खरं ते छोटासा मी कलाकार आहे, म्हणजे माझ्या वाद्याचं आपण कौतुक केलं, पण ते जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ नन म्हणतात तसं मी एक साधा स्वरावर फक्त प्रेम करणार आहे. आपण येणार म्हणून भीती होती खरं तर, आणि मला मग आरती प्रभूंची ओळ आठवली की आलो इथे रिकामा आणि सप्रेम त्या निरोप बहरून जात आहे. अशा स्वरूपाचं मला माझ्या मनामध्ये आज भावना आहे. तेव्हा आपल्या युट्यूब चॅनलला अनेक अनेक शुभेच्छा. मला असं वाटतं की आजच्या युट्यूब चॅनलच्या भाऊगर्दीमध्ये तुमचं चॅनल म्हणजे सुरेश भटांच्या कवितेतच सांगायचं झालं, रंगुरी रंगाचे सारा रंग माझा वेगळा, सगळ्या रंग तुमचा वेगळा आहे, दर्जेचा आपलं युट्यूब चॅनल आहे. तर आम्हाला तो अनुभव आलाय, पण अनेकांनी त्याचा अनुभव घ्यावा आणि त्याला सबस्क्राईब करावं. जरूर लाईक तर करालच तुम्ही, पण सबस्क्राईब करावं अशी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. पुनश्च आम्हाला या ठिकाणी संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.